मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेवा। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। वसुदेव सुतं देवं कौसचाणूर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु। कुण्डलीकवरदा हरे विठ्ठल पार्वती पते हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय गोपाल कृष्ण महाराज की जय। पंडितनाथ भगवान की जय। श्री रामचंद्र महाराज की जय। बजरंग बली की जय। सबनाथ महाराज की जय। सब संतन की जय। मंगलमूर्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुवे नमः। श्री साम सदा शिवाय नमः। श्री गणेशाय नमः। मग चंबा मने आसे कोणीला कथा परेसे कृष्ण येऊन द्वारकेसे महोत्सव मांडिला। प्रस्तुत स्वर्गारोहण ग्रंथ आज आपण इथे कथा कथनासाठी घेतलाय। त्याचा योग असा आहे की आपल्या घरातून आई निघून गेली, माऊली निघून गेली आणि खरोखर या पाटील परिवारावर दुःखाचं सावट आलं। खरोखर परिस्थितीतून गांजून काबाड कष्ट करून या माऊलीने संसार उभा केला आणि संसार उभा करताना परिस्थिती काय होती हे प्रत्येकाला जाणीव आहे त्याची। आणि त्या परिस्थितीतून या लेकरांचा सांभाळ करताना या माऊलीने पूर्ण संसाराचा धुरा चालवताना 2 मुलं करती चांगली झाली आणि आज आपल्यात सुखाचे दिवस आले आणि आज आपल्यातून आई निघून गेली। आई निघून गेली, मायेचा सागर ओसरला। खरोखर या दुःखात आपण सर्व सहभागी आहोत आणि त्यांच्या आत्म्याला कुठेतरी शांती लागावी या योगे आज आपण इथे स्वर्गारोहण पर्व हा ग्रंथ लावलाय। आणि स्वर्गारोहण पर्यंत बघा तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा टाकून जाते रांडा पोरे अंतिम होती पाठमोरी। बघा ज्या वेळेला माणसाच्या आयुष्याची माल तुटली तरी इथे कोणाला राहता येत नाही, ती माल पुन्हा जोडता येत नाही। आणि तशीच या माऊलीची माल तुटली आणि आपल्यातून माऊली निघून गेली। असे मोठे मोठे साधू संत महारथी कपे याला सुद्धा या मृत्यूलोकावर राहता आलं नाही का? ज्या वेळेला या यमराजाचा फास पडला त्यावेळेला कोणालाही ते थांबवता येत नाही। ज्या वेळेला या भगवंताच्या मनात आलं की या माणसाचा कार्यकाल संपलाय त्यावेळेला भगवंतांनी या दक्षिणेच्या राजाला आज्ञा द्यावी आणि इथून या हे लोकातून या आत्म्याचा प्रवास चालू व्हावा। आणि तो प्रवास चालू होत असताना
आपल्यातून मावली गेली आणि त्या प्रित्यर्थ आपण हा ग्रंथ लावलाय. या ग्रंथामध्ये काय मग म्हणे वैष्णव, इथे ही जी कथा जी आहे ती कशी कथा आहे? गुरु शिष्याचा संवाद आहे. गुरुने प्रश्नाचं उत्तर द्यावं, राजाने गुरुला प्रश्न करावा. ज्या राजाला शंका यायच्या त्याच्या गुरुने त्याचं निरसन करावं. आणि मग इथे वैशंपायन म्हणे रायाशी पुढील कथा परेशी कृष्ण येऊन द्वारकेशी महोत्सव म्हणजे. आणि भगवंत श्रीकृष्ण तर मागच्या अध्यायामध्ये ऐकलं आपण, भगवंत श्रीकृष्ण हस्तिनापुरामध्ये पांडवांचा निरोप घेऊन हस्तिनापुरातून द्वारकेला गेले. आणि द्वारकेला गेल्यानंतर तिथे काय झालंय? महोत्सव उत्सव मांडलाय का की बरेच दिवस द्वारकेचा राणा पांडवा घरी. आपण उक्ती सहज म्हणतो की द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे संपूर्ण जे आयुष्य जे भगवंतांनी जे होतं ते संतांसाठी घालवलं. पांडव हे कोण होते? संत होते. आणि मग त्या संतांसाठी या भगवंतांनी या ऋषिकेशाने जीवन. आणि मग हा ऋषिकेश हस्तिनापुरातून ज्या वेळेला द्वारकेला आला त्यावेळेला द्वारकेमध्ये काय आलाय? सर्व आनंद उत्सव मांडलेला आहे. अवताराचे जे कारण ते तेथून झाले संपूर्ण, हे सकळ असे कृष्णा लागून उदित झाले अंतरे. अवतार कसं या घेतो बघा. आपण जेव्हा पृथ्वी तलावर जन्माला आलो त्यावेळेला आपण लहानपणातून बाल्यावस्थेतून तरुणावस्थेतून वार्धक्य अवस्था आल्यानंतर आपण या भगवंताच्या स्वाधीन होतो. आणि मग इथे काय सांगितलंय की इथे अवताराचे जे कारण, हा भगवंताचा अवतार कशासाठी होता? की दृष्टांचा नाश करण्यासाठी होता, दृष्टांचा संहार करण्यासाठी हा भगवंताचा अवतार होता. अवताराचे कारण या भगवंताने आजपर्यंत या साधू संतांचं रक्षण केला, दीनदुबळ्यांचं रक्षण केला, बाल गोपाळांचं रक्षण केला. प्रत्येक जीवात्म्याला या भगवंताने काय केलं? अवताराचे कारण की दृष्टांचा संहार करण्यासाठी या भगवंताने अवतार घेतला. आणि हे आता अवताराचे कारण भगवंताचे आता काय झाले? संपलेलं आहे. आणि इथे आता भगवंत अवतार संपल्यानंतर भगवंत निरामाला जाणार. मग आता भगवंत निरामाला झाल्यानंतर मग अवतार की काहीतरी कारण, तरी पण कारण काय भगवंताचा होता? की या संतांचं रक्षण करण्यासाठी भगवंताने अवतारी झालं होतं. याला येतो अनंत नाना परीचे दाने देत, द्वारकेचे लोक समस्त भोगिते सुख आनंदे. याला घेतो अनंत. अनंत म्हणजे कोण? हा परमात्मा ऋषिकेशी भगवंत काय करतोय? अनेक प्रकारचे काय करतोय? दान. आता देवाला दान द्यायची गरज आहे का? पण काय दान देव देव की येणे करून की लोकांचा या मृत्यूलोकावर असलेल्या लोकांचा एक भ्रम आहे, ब्राह्मण ही देवता श्रेष्ठ आहे. आता कलियुगामध्ये जर आपण पाहायला गेलो तर ब्राह्मण ही देवता श्रेष्ठ आहे. ब्राह्मणांचे जर तुम्ही वर्षभरातून एकदा जरी चरण पकडलं तर तुमचे जे केलेले दोष आहेत ना ते सुद्धा आपले निघून जातात. पण याला की येणे करून ब्राह्मणाला दान धर्म केल्याने काय होते? पुण्य पदरात येतं. पण आताचे ब्राह्मणच राहिलेले आहेत की एकच असा महात्मा होऊन गेला की खरे महाराज की तो आपल्याकडं यथासांग आपल्याकडं तो पूजा अर्चा करत होता. आता ते ब्राह्मण काय विचारतात? अरे महाराज तुमची सत्याची पूजा किती तासाने आटपाशी? बरोबर ना? म्हणजे आम्ही नाही भटजी आमची पाहुणी बरी झाली, खोलंबलीत पाहुणी. अर्ध्या तासात तुम्ही पूजा, सत्याची पूजा कधी अर्ध्या तासाने होत नाही. तिला 2 ते 2.5 तास लागतातच. नुसती भगवंताची 1000 नावं जर घेतली नामावली तर तिला 1 तास लागतं. आणि या महात्म्याने ती नावं म्हणजे खरे महाराजांनी ती नावं घेतली, आपल्याकडं पूजा केल्या. खरोखर तो महात्मा असा होता. मग त्यांची मंदिरं झाली. तुमची आमची होता काय? बघा नाही ना. त्यांची मंदिरं झाली का? ते जगाच्या कल्याणात संतांच्या विधी देह कष्टविधी परोपकारी. आणि असाच या भगवंत परमात्म्याने काय केलाय? या लोकांसाठी या संतांसाठी स्वतःच देह काढणे लावलेलं आहे. ऐसे असता आनंद घन ब्रह्माला स्वर्गाहून अकांत वेल पाहुण हरी लागे भेटला. ऐसे असता आनंद घन. बघा भगवंत विश्रांती करत होते. आनंद घन भगवंत विश्रांती. आणि अशा वेळेला
हा ब्रह्मदेव ज्याने सृष्टीची रचना केली, ज्याने सृष्टीची उत्पत्ती केली, हा असा विरंचित हा ब्रह्मदेव आलाय. आणि हा ब्रह्मदेव भगवंताला काय बोलतोय? म्हणे अवतार कृत्य सर्व झाले, कलियुग आता पर्वतले, तरी तुम्ही चलावे होईले निजधामाचे श्रीकृष्णा. ब्रह्मदेव बोलतात, भगवंता तुम्ही आजपर्यंत अवताराची खाणी भोगली, तुम्ही अवतारामध्ये अनेक काही तुम्ही कार्य केलेत, तरी पण तुमचं आता अवतार वेळ तुमची संपलेली आहे भगवंता, तुम्ही आता लवकर निघावं. बघा इथे ब्रह्मदेव सुद्धा भगवंताला बोलतात की देवा तुम्ही आता बरेच दिवस तुमची इथे अवताराची खाणी बरीच तुम्ही अवतार भोगलात तुम्ही, आणि मग तुमची आता आम्हाला तिथे वैकुंठाला सुद्धा गरज आहे. आणि मग तुम्ही काय करा, आता तुमचा इथला काय झाला तरी तुम्हाला असं भान असू द्या, असा ब्रह्मदेव इथे त्या भगवंताला बोलतोय. अवधी झाली आयुष्याची, अधिक वर्ष झाली 25, आठवा झाला देवास, वाट तुमची पाहताचे. अरे भगवंता तुम्हाला जी आयुष्याची मर्यादा दिली होती, 100 वर्षाचे आयुष्य होता तुम्हाला दिला होता आम्ही, किंवा आणि त्याच्यापेक्षा तुम्ही 25 वर्ष जास्त आयुष्य मर्यादा इथे तुम्ही काढलीत. ती का काढलीत, कशा काढली भगवंताने काढली? की या संतांचा रक्षण करण्यासाठी, या पीडित संतांचा रक्षण करण्यासाठी भगवंतांनी 25 वर्षे जास्त काढली. आणि तुमची आता अवताराची राशी संपली आणि मग त्या वैकुंठ धामाला, तुमची निजधामाला जिथे भगवंत वास्तव्य करतोय तो निजधाम, त्या निजधामाला देवा तुमची आम्ही सर्व वाट पाहतो, तर तुम्ही आता त्वरा करा असे ब्रह्मदेव ते बोलत आहे. मग म्हणे ऋषिकेशी हे ठाऊक आहे आम्हासी, तुम्ही सांगावे सर्वांचे सत्तुराचे येत म्हणून या. आणि मग इथे भगवंत ऋषिकेश या ब्रह्मदेवाला बोलतात, आता आम्हाला माहिती आहे, आम्हाला सर्व काही ज्ञात आहे, पण काहीतरी कारण आहे, कुठेतरी संतांचं आडलंय आणि त्या संतांच्या आडल्यामुळे आम्ही थोडा जास्त काळ घेतला, आम्हाला ठाऊक आहे, आम्हाला ते ज्ञात आहे. आणि तुम्ही आता पुढे जाऊन काय सांगा, वैकुंठ धामाला जाऊन सांगा की आम्ही आता त्वरेने येत आहोत. ऐसे वचन ऐकता जाण, विरांची निघाला तेथून, द्वारकेत श्री हरी लागुण, नामादुच्छिन्न जाणविते. हे भगवंताचे शब्द विरंची म्हणजे ब्रह्मदेवाने ऐकलं, आणि ब्रह्मदेव ऐकल्यानंतर मनातून शांतच पोचलाय की आता देव येतात. आणि देव येतात हे ब्रह्मदेवाने काय केलंय, निघालेच जायला. पण इथे काय झालंय, या भगवंताला कृष्ण परमात्माला या द्वारके नगरीमध्ये काय दुश्चिन्ह अशी वेगवेगळी चिन्ह दिसायला लागली. म्हणजे जसं आपण झोपेत असल्याचं आपलं कसं स्वप्न पडतं आणि स्वप्नात जागे होतो, आणि काय आई सांगू मला रात्री विचित्र स्वप्न पडलं, पण ते स्वप्न काहीतरी सांगत असतं. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर जर पडलेलं जर स्वप्न असेल तर स्वप्न 80% खरं असतं, आणि तो कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 दिवसात त्याचा अनुभव येत असतो. लक्षात आला. आणि मग हे भगवंताला दुश्चिन्ह दिसतात, काहीतरी वेगवेगळं काहीतरी वाईट गोष्टी दिसायला. आणि असं हे का दिसतंय, हा भगवंताला सुद्धा बघा, जगाचा नियंता आहे हा परमात्मा, पण भगवंताला सुद्धा प्रश्न पडावा. उगीच मये निघाला तेथून, द्वारकेत श्री लागुण, नाना दुच्छिन्न जाणविते. उगीच मये असे कापत, अंधाराचे निशा दाटत, नक्षत्र तुटणी सदा पडत, अकस्मात भूमीवर काय झालंय, दुश्चिन्ह कोणती दिसतात, जमिनीला कापडा भरलाय, भूमी थरथर कापते, आकाशातून तारे तुटून पडतात, असं इथे दुश्चिन्ह इथे दिसायला लागलेले आहेत. आणि मग पुढे काय झालंय, नभ झालसे आरक्त, आकाश माझी तडक बुडत, नाना पैची विघ्न उठत, द्वारक माझी जनासे. आकाशा माझी तडक आवेली पाऊस. आता बघा पाऊस मे महिन्यात चालू झाला, 5 महिने झाले, 6वा महिना चालू आहे अजून. काय होतंय की कुठंतरी अराजकता माजली, कुठंतरी खोटेपणाचं साम्राज्य तयार झालंय, कुठंतरी विनाशकारी शक्ती
जन्माला येत आहे. आणि त्याच्यामुळे आता इथे निसर्ग सुद्धा काय झालाय, निसर्गाने सुद्धा ताळ सोडलाय. आणि त्याच प्रकारचा भगवंतच जर जातोय, मला सांगा या पृथ्वीचा नियंताच जर जातोय बोलल्यानंतर तिथे सुद्धा का दृष्टीने घडू नयेत. बघा, मरावे परी कीर्ती रूपे उडावे. जर आपलं जन पलभर म्हणत येईल हाय हाय मी जाता राहील काय काय. लोक जाताना तुम्ही गेल्यानंतर म्हटलं पाहिजे अरे आमका तमका गेला बरा होता, पण तुमच्या पाठीमाग बरा झाला गेला असा बोलता का. म्हणजे जन पलभर म्हणत येईल हाय हाय मी जाता राहील कार्य काय. असाच वारा वाहील, असाच दरवर्षी पाऊस पडेल आणि तुम्हाला काही दिवसांनी तुमची माणसं तुम्हालाच विसरतील. 12 दिवसापुरता तुमच्या घरात मस्त फोटो अशी फ्रेम बनवून आणतील, 12 दिवस तुमचा हार पोला घालतील, 1 महिना घालतील आणि पुढल्या वर्षी बाप मेलाची तारीख आम्हाला माहिती नाही. अशी परिस्थिती होणार आहे. का? कलियुगा माझा रे. भगवंताचं वाक्य काय? कलियुगा माझा रे. म्हणजे आगाव निगामध्ये स्पष्ट सांगितलंय 7 वर्षाची मुलगी गर्भीण होईल, मुलगा पित्याचा वैरी होईल. लक्षात आलं तुमच्या? मग मला सांगा या कलियुगामध्ये होईल हे सांगितलं. काय सांगितलं की देवाने भगवंतानी भाकीतच केलं. म्हणजे निसर्ग सुद्धा त्याचा ताल सोडतोय की नाही? सोडलाय. म्हणजे याला पर्याय एकच आहे की तुम्ही जर नामस्मरण कराल, आणि तुम्ही जर चाकोरीत वागाल तर तुम्हाला कुठं देवळात जायची गरज आहे? तुम्हाला देवळात सुद्धा मंदिरात सुद्धा जायची गरज नाही. जर तुम्ही सकाळी उठून जर आईवडिलांचे चरण जर पकडले तर तुम्हाला मंदिर. मी प्रत्येक वेळेला वारंवार हा वाक्य बोलत असतो. जर तुम्ही तुम्हाला मंदिरात तुम्हाला जायची गरज नाही, तुम्हाला दिंडीत जायची गरज नाही. आम्ही दिंड्याला जातोय, बोलायचं वाटतोय कधी कधी आम्ही दिंडीला जातोय, पण आम्ही शीटवरशी भांडतोय. दिंडी संपल्यानंतर माय लेकराला आम्ही बरोबर नाही, त्या कुठं गेल्या त्यांचा पण आम्हाला पत्ता नाही. आम्हाला एसटी भेटली की आम्ही घरी. अरे बाय आलीच नाही तू अजून. म्हणजे मला सांगा की आम्ही काय करतोय. मग हे निसर्ग तोल का सोडू? निसर्गाने सुद्धा तोल का, जर माणसाने जर तोल सोडलाय तर निसर्गाने तोल का सोडू नये. अहो शोकांकित आहे, आई वडिलांचे वार लागत. वार या महिन्यावर आई तुझ्याकडं, पुढच्या महिन्यात अजून आईला नेवायला आलाच नाही. येत मी. मला सांगा मग ही परिस्थिती यावी. जन्मलो एकाचा आईच्या उदरी, एक भक्त एक गावैरी. आपण जन्माला एकाच आईच्या उदरात आलो, पण का? या कलियुगा माझा रे. मग कलियुगामध्ये जर तरण्याचा एकच पर्याय असेल की तुम्ही नामस्मरण करा, जारे शरण त्या गुरुला. मग तुमचा पहिला गुरु कोण आहे? आई आहे. तिने तुम्हाला हाताची करंगली धरून तुम्हाला फिरवलं की नाही? तिने भाकरीचा तुकडा दुधामध्ये निचकून भरवला की नाही? मग तोच हात आपण त्या आईच्या तोंडाला लावत होतो ना. मग आई ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात सांगितलंय, चोद करून रिजवी जेवी जीवा, बालक विचुके बोबडे बोल. मुलगा, लहान मुलगा बोबडा बोला की ती आई गावाला आमचा बाबा बोलायला लागला, बाबा बोलला, ताता बोलला, किती तिला आनंद होत असतो. आणि तोच लहान मुलगा ते बरोबरटले हात तिच्या आईच्या तोंडाला, आई पण ती गोड मानून घेते की नाही? लक्षात आला तुमच्या? मला काय सांगायचंय. मग आता भगवंत जर जातात, या जगाचा पोशिंदा जाते, तर निसर्गावर सुद्धा दूषित न होणारच ना. हरे विचारे स्वमानसी की संख्या पुरली अवतारासी, म्हणून दुच्छिन्न द्वारकेसे भयानक उठते. भगवंत मनामध्ये म्हणतात की आपल्या आयुष्याची मर्यादा संपली, आपल्या आयुष्याची मर्यादा संपलेली आहे आणि आता आपल्याला जाणं आहे. आणि याच्यामुळे तर काय इथे द्वारकेमध्ये दूषित घडत नाहीत, असे वाईट वेगवेगळे प्रकार घडत नाहीत असा भगवंत मनामध्ये विचार करतात. मग बोलावून ब्राह्मण तयासे बोले नारायण, या दुच्छिन्नाचे निरसना होय ते कारण मज सांगा. भगवंताने काय केलंय? ब्राह्मणांना प्राचारण केलंय. आणि ब्राह्मणांना प्राचारण केलं आणि ब्राह्मण श्रेष्ठ हो की मला वेगवेगळं असे दूषित दिसतात. याचं कारण काय ते मी स्पष्ट करून सांगा. आणि ब्राह्मणाने बघा देवाला माहिती नाही काय? देवाला माहिती आहे, पण भगवंत कसा आहे? नट नाट्य करणारा भगवंत आहे. मग ब्राह्मणाला तिथे श्रेष्ठ म्हणलं. जर भगवंताने ब्राह्मणाला श्रेष्ठ मानलं नसतं तर आम्ही सुद्धा ब्राह्मणाला आज मानलं नसतं. मग भगवंताने ब्राह्मणाला बोलावं, महाराज
की मला दूषित वेगवेगळे असे वेगवेगळे भास होतात, असे का होतात, त्याचे निरसन करून तुम्ही सांगा. ब्राह्मण म्हणते देवाज देवा, पुण्यक्षेत्र धर्म करावा, ते उपद्रव अवघा शांत होईल निश्चय. बघा इथे ब्राह्मणांनी सुद्धा भगवंताला सांगितलं, भगवंता देवा की पुण्यक्षेत्री अन्नक्षेत्र दान करा, दान धर्म करा, पण दान कसं असावं की या हाताचं या हाताला कळलं नाही पाहिजे. आम्ही दान करतो, अरे आम्ही दान केल्यानंतर सांगतो, सकाळी आम्ही 5 वाजता उठल्यानंतर इथं देणग्या वाजतात, देणग्या आमक्या तमक्याची 100 रुपये देणगी तमक्या, आणि मग हा माणूस असा ताव मारतो आणि बोलतो काय रे मी 2 तास तुमच्या देणगी ऐकते, माझं नाव कुठंच नाही. अरे नावासाठी नको न करू, दान असा कर की तुझा या हाताला कळलेलं पाहिजे. पण आम्ही दान कशासाठी करतोय, नावासाठी करतोय. आणि इथे मग भगवंतानी सुद्धा या ब्राह्मणांना दान, भगवंतानी सुद्धा या ब्राह्मणांना विचारावं, आणि ब्राह्मणांनी सुद्धा देवाला दान करावं सांगितलं. म्हणजे देवाला माहिती होतं सगळं, पण शेवटला पुढचा जो राहत कार्य चाललं पाहिजे हे भगवंताला माहिती होतं, नाहीतर ब्राह्मणाला कोण मानणार नाही. आणि म्हणून हे भगवंतानी सर्व नाटक केलेलं आहे. हरिसे वाटे आश्चर्यपूर्ण, परिरंगी ब्राह्मण वचन, मग प्रभास क्षेत्रे जाऊन नाना दाने देत असे. बघा इथे सांगितलं म्हणजे आले हरीच वाटे आश्चर्य. बघा हरीला सुद्धा भगवंताला सुद्धा वाटतंय की ब्राह्मण मला सांगतात दान करायला, हे दान दिल्याने हे काय होणार आहे का ज्या वेळेला 6वे अक्षर टाकतं, बाबा रे तुझ्या जीवनाचा आपल्याला वेळ कमी आहे, तर आपल्या जीवनाचा तुला जो रडगाडा चालवायचा आहे ते 6वी अक्षर 6व्या दिवशी लिहिलेलं असतं तुमच्या, आणि त्याप्रमाणे घडत असतं. आम्ही कर्माला दोष देऊन मोकलो होतो, पण तू कष्टाला कमी पडलास. मला सांगायचं तत्व काय की तू कष्टाला कमी पडलास म्हणून तू आयुष्यामध्ये कमी पडलास. लक्षात आलं तुमच्या की जर तुम्ही मेहनत केली, या हाताने तुला हात दिलेत ना, मग ते हात तुला मेहनत करायला दिले, भगवंतासमोर हात जोडायला दिलेत, या हाताने तुला टाळी वाजवायला दिले, पण त्या हाताला तुम्ही कधी काम केलाच नाही, आम्ही वाटवलंच केला. काय बोलताय, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे म्हणून तुला हे भगवंत बोलतो, अरे काय बघ या ब्राह्मणाला सांगतोय, पण आता शेवटला जन्म आता लोकांना ते पटलं पाहिजे म्हणून भगवंताने हे केले. शिवदान गजदान अन्न वस्त्र भूमी कांचन, आणि गोरत्नारे अनंत दान, शास्त्रप्रमाणे देत असे. आणि ब्राह्मणांनी सांगावं, अश्वदान द्यावं, गजदान द्यावं, सुवर्णदान द्यावं, आणि याप्रमाणे ब्राह्मणांनी सांगितलेले शास्त्र शिरसामान्य, आणि त्याप्रमाणे भगवंत आता काय केलाय, प्रभात क्षेत्र तीर्थस्थळाच्या क्षेत्रात मध्ये जाऊन ते दान धर्म करायला लागलेला आहे. इकडे दाने देत असे अनंत, तो द्वारकेत काय झाला वृतांत, यादव चेष्टा करो जात ऐक अंध ऋषीचे. इकडे दान धर्म चाललाय तीर्थक्षेत्राला, आणि तीर्थक्षेत्राला दान धर्म चालला असताना इथे द्वारकेमध्ये काय झालंय, भगवंताची मुलं जी आहेत, भगवंताचीच मुलं, त्यांनी काय केलंय, एका अंध ऋषीची चेष्टा केली. मग अंध ऋषीची चेष्टा केल्यानंतर पुढे काय झालं, सांबाच्या पोटासे गदे बांधले काठवटेसे, तो त्याचे पृष्ठ भागासे लोह केला एकासे. अरे बाबा भगवंताचा मुलगा हा साम, यांनी काय केलंय, आपण बोलतो ना होलीचा सोंग काढायचं, नवऱ्या नवरी काढायच्या, आणि मी यांनी काय केलंय, एका स्त्रीचं गरोदर स्त्रीचं वेश रूप घेतलंय, आणि त्याच्यामध्ये काय म्हणलंय, काथवट, पूर्वी भाकऱ्या भाजायला लाकडाचा असा गोल तबकडी असायची, आणि मग तिला जमिनीवर नीट हलू नये, नाही तर आम्ही दोन पायाचा अंगठ द्यायचो ना भाकऱ्या भाजताना, मग ते हलू नये म्हणून तिला एक मध्ये काथोडीला एक खिला होता, आणि मग तो खिला अशी ती काठवड, आणि ती काठवड यांनी काय केलंय, पोटाला बांधली, आणि वरती गदे बांधल्या, म्हणजे चिंध्या बांधल्यात, आणि चिंध्या आणि साडी ठेवाय, आणि मग त्यांनी काय केलंय, एका साधूच्या समोर गेलेले आहेत, आणि मग स्त्रियेचे सोंग घेतले, शिंग निघाले यादवांची मुले, जाऊन ऋषी लागे बोले, काय होईल बालक मज. आता यादवांच्या मुलाने हा सोंग काढला, शिमगा, म्हणजे शिमग्यात असतं, आम्ही शिमगा आता म्हणजे आता शिमगाचा प्रकार वेगळा आलाय,
कोणची सायकल उत्तम घेतात, कोणचं डबल नेतात. अरे त्यांनी काळी काळी मोड करून त्यांनी विचाराने आणलेली वस्तू असते, नका रे नेऊ. लक्षात आलं तुमच्या? हे शिमग नका. पूर्वीचं शिमग कसं होतं, रात्रभर भालपट्ट्या खेळायचं, बरोबर गेलं. आता देवांच्या मुलाने सुद्धा हा शिमग्याचा सोंग काढलाय आणि शिमग्याचा सोंग काढलाय आणि जाऊन त्या महात्म्याला, ती गरोदर त्या महात्म्याच्या समोर नेली आणि ते काय विचारतात, ब्राह्मण विचारून पाहे म्हणे जगा तुझे पोटी आहे, त्याची निश्चय कैल शय कृष्णासहित यादवांचा. आणि मग इथे ब्राह्मणाच्या समोर ऋषीच्या समोर हे गेले तरी या ऋषीला प्रश्न करतात, हे साधो, हे ऋषी श्रेष्ठा, ही गर्भिणी स्त्री आहे, हिला काय होईल? बघा सांगा, ऋषी हे अंतर्ज्ञानी असतात. आणि मग ऋषीने काय सांगितलं, त्याच्या पोटामध्ये आहे तेच होईल, पण तो काय करील, संपूर्ण तुमचा यादव कुलाचा क्षय करील कृष्णासहित. काय सांगितलं, काय शाप दिला त्यांनी? मग आता हा साम मुलगा कोणचा? भगवंताचा. लक्षात आलं तुमच्या? कृष्णाच्या म्हणजे देवाच्या मुलाने ऋषीची चेष्टा करावी, म्हणजे कशामुळे केलं? कलियुगामुळे. लक्षात आला? बोलायचं तात्पर्य काय की कलियुगाचा निसा अंश. कलियुगामध्ये काय होईल, माणूस आज तुमच्याशी गोड बोलल पण मागं जर बारा झाला, जाऊ दे त्याला. लक्षात आलं तुमच्या? तोंडावर तुमच्या गोड बोलल, हा दादा तो लय चांगला, अरे तो काय म्हणजे माणसं काय होईल, ही कलियुगा माझाली. काही सांगायचं तात्पर्य काय की त्या वेळेला या कलियुगामुळं या सांबानी हे काय केले, कृत्य केले भगवंताच्या मुलांनी. ऐकता ऋषीच्या बोळा भयो बदले आदवाला, ते धर्माकडून हरे आला, त्याचे वेळे द्वारकेसे. आणि मग हे शब्द ह्या ऋषीची शापवाणी, एक प्रकारची शब्द जे होतं शापवाणी झाली, त्या यादव कुलाला काय झालंय, भय सुटलाय, थरथर कापायला लागलेत. आणि मग ते कापायला लागले आणि त्याच वेळेला ऋषिकेशी धर्माकडून कुठून आला होता, हस्तिनापुरावरून भगवंत इथे द्वारकेला आलेला होता. बोला म्हणा पुंडलिकावरे पार्वती पते हर महादेव. सीताकांत स्मर जय जय राम, गोपाल कृष्ण महाराज की जय, पंडितनाथ भगवान की जय, श्री रामचंद्र महाराज की जय, बजरंग बली की जय, कैलाशनाथ महाराज, सब संतन की जय.